आजच्या या क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण पाहिलं होतं काही क्वांटिटीज ज्याचं नाव होतं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी है ना. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणतात की जे क्वांटिटी दुसऱ्यावर निर्भर राहत नाही, डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी, त्याला आपण काय म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. आता इथं तुमच्या समोर आलू दिसून राहिले. हे आलूचं उदाहरण तुम्हाला समजून सांगितलं होतं मी प्रिव्हियस क्लासमध्ये. ह्याची एक ट्रिक आपण तयार केली होती की तुम्हाला फिजिकल फंडामेंटल क्वांटिटीज कशा लक्षात ठेवायचे, त्याची एक ट्रिक तुमच्या समोर मी घेऊन आलो होतो. तरी एकदा लक्षात घ्या. इथले आलू माती ही आपली ट्रिक होती. इथले आलू माती काय आहे हे? इथले आलू माती याला जर समजा आपण लिहिलं असं तर याची ट्रिक पहा कशी तयार होते. इथे जे आहे ते आहे माती. ठीक आहे. तर बघा ई म्हणजे काय होते इलेक्ट्रिक करंट. ई म्हणजे काय होते इलेक्ट्रिक करंट. ब्लॅक पेनने तुम्ही इलेक्ट्रिक करंट. ई म्हणजे इलेक्ट्रिक करंट. टी म्हणजे काय होते टेम्परेचर. एल म्हणजे काय होते लेंथ. ए म्हणजे काय होते अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स. एल म्हणजे काय होते ल्युमिनन्स इंटेन्सिटी. ल्युमिनन्स इंटेन्सिटी. आणि एम म्हणजे काय होते मास. आणि टी आय म्हणजे काय होते टाइम. झाल्या तुमच्या 7 फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी पार्ट. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणत्याच क्वांटिटी पार्ट करायचं नाही आहे जर कॅटेगरायझेशनचा क्वेश्चन विचारला तर. आता याला सोडून कोणताही क्वेश्चन विचारू द्या. समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की सांगा की व्हॉल्यूम इज द फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी, यस ऑर नो. तुम्ही डायरेक्ट म्हणसान व्हॉल्यूम याच्यात आहेच नाही, ते फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी आहे का नाही. द व्हॉल्यूम इज नॉट अ फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी. ही ट्रिक आपण स्वतः बनवलेली आहे, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. इथले आलू माती, इलेक्ट्रिक करंट, त्याच्यानंतर टेम्परेचर, लेंथ, त्याच्यानंतर अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, मास आणि टाइम हे आपण प्रिव्हियस क्लासमध्ये चांगल्यारीत्या पाहिलं होतं. तर टोटल नंबर ऑफ जे फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी असतात ते आपण पाहिले होते 7. किती पाहिले होते 7. तर आता आपण पाहणार आहोत दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी. दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी. आता हे सप्लिमेंटरी क्वांटिटी किंवा अँगल जे असतात ते दोन प्रकारचे असतात. ते कोणते कोणते असतात ते आपण या क्लासमध्ये आज थोडंसं डिस्कस करणार आहोत. दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी कोणते कोणते अँगल. तर दोन सप्लिमेंटरी जे आहेत ते एक प्लेन अँगल आहे ना, त्याचा युनिट जे आहे ते रेडियन आणि त्याला आपण RAD रॅड म्हणतो. ठीक आहे. दोन सप्लिमेंटरी अँगल्स आहे, एक प्लेन अँगल आणि एक सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल त्याचं जे आहे त्याला आपण रेडियन म्हणतो. तर प्लेन अँगल कशाला म्हणतात लक्षात घ्या. ठीक आहे. प्लेन अँगल म्हणजे काय आणि त्याचं युनिट रेडियनच काऊन आहे, डिग्री काऊन नाही आहे. तर समजा आता मी म्हटलं लेंथ मोजायची आहे. ठीक आहे. तर छोटासा वायर आहे, लक्ष द्या इकडे. हा छोटासा वायर आहे, याची लेंथ मोजली आपण सेंटीमीटर मध्ये. जर याच्यापेक्षा मोठा वायर असेल, जर याच्यापेक्षा मोठा वायर असेल तर याची लेंथ आपण मीटरमध्ये काउंट करतो. पहिले सेंटीमीटरमध्ये, याच्यापेक्षा मोठा असेल तर मीटरमध्ये, आणि याच्यापेक्षाही मोठा असेल खूप जास्त तर आपण किलोमीटरमध्ये काउंटिंग करतो है ना. लेंथ जर समजा आपल्याला काउंटिंग करायची असेल तर स्मॉल लेंथ आपण सेंटीमीटरमध्ये करतो. त्याच्यापेक्षा ग्रेटर लेंथ असेल तर आपण मीटरमध्ये काउंटिंग करतो, आणि एकदम लार्ज असेल तर आपण त्याला किलोमीटरमध्ये मेजर करतो. कशात मेजर करतो किलोमीटरमध्ये. आता किलोमीटरमध्ये आपण मेजर करतो तर हे काऊन, कारण की लार्ज एंटिटी आहे त्याच्यासाठी आपण मेजर केलेला आहे. तसंच समजा ग्राम है ना, ग्राम ही छोटी क्वांटिटी आहे. ग्राम पेक्षा मोठी किलोग्राम. किलोग्राम पेक्षा मोठी क्विंटल है ना, क्विंटल. तर मग आता छोटी क्वांटिटीसाठी आपण ग्राम वापरतो, मोठी क्वांटिटीसाठी किलोग्राम, आणि सगळ्यात मोठी जर क्वांटिटी असेल तर आपण क्विंटल वापरतो है ना. त्याच्यापेक्षा मोठी आहे ती क्वांटिटी है ना. अशी क्वांटिटी वाढत वाढत जाते. मग तसंच समजा एखादा सर्कल आहे, या सर्कलचा अँगल इथं मोजायचा असेल तर आपण इथं काय लावतो डिग्री. काय लावतो डिग्री. समजा आता म्हटलं मी 45 डिग्री आहे. ठीक आहे, 45 डिग्री आहे. इथं काय लावतो आपण डिग्री लावतो. तर असा स्मॉल अँगल जर समजा मेजर करायचा असेल तर आपण काय लावतो डिग्री लावतो. पण पण जर समजा हे आहे पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय झालं अर्थ. लक्ष द्या इकडे. पृथ्वी म्हणजे काय होते अर्थ. आणि या पृथ्वीचा जर समजा तुम्हाला अँगल मोजायचा असेल, पृथ्वी किती मोठी असते, छोटी आहे का पृथ्वी? नाही, पृथ्वी हे भरपूर मोठी आहे.
ठीक आहे. याचा कितीतरी व्यास आहे, कितीतरी मोठी हे पृथ्वी आहे. तर याला मेजर करण्यासाठी मोठा अँगल लागणार आणि तो मोठा अँगल म्हणजे कोणता? रेडियन. कोणता अँगल आहे? रेडियन. जर समजा मोठं अँगल जर समजा तुम्हाला लार्ज अँगल काउंटिंग करायचं असेल, तर आपल्याला प्लेन अँगल या कॉन्सेप्टची गरज लागते. कोणता? प्लेन अँगल. आणि प्लेन अँगल जर मोजायचा असेल, तर याच्यासाठी युनिट काय लागते? रेडियन. याच्यासाठी युनिट काय लागते? रेडियन. समजला? हां. तर प्लेन अँगल जो आहे, याचं युनिट जे आहे, ते आहे रेडियन आणि रेडियन हे लार्ज क्वांटिटीसाठी आपण लार्ज अँगलसाठी आपण यूज करतो प्लेन अँगलचा. त्याच्यानंतर आहे दुसरा सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगलसाठी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगतो मी. लक्ष द्या रे इकडे. लक्ष देसाल तर समजणार. तुम्ही जर लक्ष देणार तर काही समजणार नाही. नाहीतर मग हा पोट्टा मोबाईलमध्ये पाहत राहते. तिकडे आवाज दिला मम्मीने तर मग तो ते मोबाईल तिथे टाकून आणि चालला आपला पाणी आणण्यासाठी. ठीक आहे. असं चालणार नाही. तुम्हाला रेग्युलर लेक्चर व्यवस्थित कंटिन्युअसली पाहून करा लागेल तरच समजणार. अदरवाईज तुम्हाला बेसिक सायन्स काही समजणार नाही. एम-सी आलं तर एम-सी-क्यू आलं झामल-झामल करसान एक्झामच्या वेळेस. मग तसं झालं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून कधी जेव्हाही ऑनलाईन क्लास असते तेव्हा पहिले आपलं मस्त बसून जाते एक रूममध्ये सर्वच्या सर्व व्यवस्थित पाहायचं. आणि जर समजा कुठं काही प्रॉब्लेम आला तर मग रेकॉर्डिंग पाहू शकता तुम्ही नंतर. ठीक आहे. पण असं अर्धवट काम करू नका. जर कोणतंही अर्धवट काम केलं तर ते तुमचं सक्सेस होणार नाही. तर वापस येऊ इकडे. आता एक व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती एका घरामध्ये बसलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर याच्या इथं एक खिडकी आहे. ठीक आहे. याच्या इथं काय आहे? एक खिडकी आहे. आता याला समजा बाहेर पाहायचं असेल, तर याला फक्त किती दिसते माहिती आहे काय? ही खिडकीचा जेवढा व्यास असेल, तेवढंच हा पाहू शकते. या खिडकीतून इथून या ज्या पोझिशनवर तो उभा आहे, या पोझिशनवरून हा इथून एवढाच पाहू शकते. मग हा अँगल जो आहे, हा अँगल मेजर करण्यासाठी इथं जो लागते, तो लागते सॉलिड अँगल. काय लागते? सॉलिड अँगल. आणि हा जो बनला एक भरीव सॉलिड अँगल बनला आणि हा मेजर करण्यासाठी याचं जे युनिट असते ते असते स्टेराडियन. स्टेराडियन याचं युनिट काय असते? स्टेराडियन. ठीक आहे. स्टेराडियन. आता समजा एखादा आईस्क्रीम कोन आहे. खात असताना आईस्क्रीम कोणती आवडते तुम्हाला आईस्क्रीम? कोणते प्रकारात? आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार आहेत ना? बरं ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आईस्क्रीम तुम्हाला आवडते हे माहिती आहे मला. समजा हे आईस्क्रीम आहे. लक्ष द्या रे इकडे. हे आईस्क्रीम आहे. ठीक आहे. अशी असते ना आईस्क्रीम कोन. आता या आईस्क्रीम कोनचा मेजर इथून जर समजा मेजर करायचा असेल हा कोन, लक्ष द्या इकडे आईस्क्रीम कोन आहे हा. इकडे तुमची आईस्क्रीम असते अशी. मग हा जर मेजर करायचा असेल तर हे तर सॉलिड आहे ना, भरीव असते ना, आईस्क्रीम भरलेली असते याच्यात. सॉलिड अँगल. हा जर मेजर करायचा असेल तर याला काय लागते? स्टेराडियन हे युनिट. कोणतं लागते? स्टेराडियन युनिट लागते ज्याच्या थ्रू तुम्ही हे मेजर करू शकता. तर मी आज तुम्हाला 2 सप्लिमेंटरी अँगल शिकवले किंवा क्वांटिटी शिकवली. हाऊ मेनी सप्लिमेंटरी क्वांटिटी आर देअर? देअर आर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आर देअर. देअर आर 2 नंबर ऑफ 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आर देअर. नाहीतर पोट्टे काय करतात माहिती आहे काय? सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणतात 7 आणि फंडामेंटल क्वांटिटी म्हणते 2. झालं बघितलं गणित. तुम्ही जर समजा आकडा जर नंबर जर समजा लक्षात नाही ठेवला ना, तर काही समजणार नाही. इकडलं तिकडलं तिकडलं इकडे होऊन जाईल. तर हे नाही झालं पाहिजे. म्हणून सप्लिमेंटरी अँगल किंवा सप्लिमेंटरी क्वांटिटी यात त्या 2 असतात आणि कोणत्या-कोणत्या असतात सांगा बरं? येस. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन आणि सॉलिड अँगल ह्या 2 तुमच्या कोणत्या सप्लिमेंटरी अँगल आहेत, सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत आणि याचं जो युनिट आहे तो आहे रेडियन आणि याचं युनिट काय आहे? स्टेरेडियन. याचं म्हणजे काय? प्लेन अँगल, रेडियन. प्लेन, रेडियन आणि सॉलिड स्टेराडियन. आता ह्याच्यात कन्फ्युजन होते बरं. नाहीतर पोरं काय म्हणतात, "अरे सॉलिड अँगलचं रेडियन आहे वाटते आणि प्लेन अँगलचं स्टेराडियन." इथंच गडबड होऊन जाते. मग याची लिंक लक्षात ठेवा. ठीक आहे. यस असला तर इकडे यस येणार पहिले लक्षात ठेवा. यस असला तर इकडे काय येणार? यस आणि इकडे पी असला तर इकडे आर. पी क्यू आर है ना? पी आर आणि इकडे यस यस सॉलिड सॉलिड यस सॉलिड यस सॉलिड यस सॉलिड यस सॉलिड यस लक्षात ठेवा. सॉलिड एस म्हणजे स्टेराडियन आणि प्लेन अँगल म्हणजे काय? रेडियन. ठीक आहे. तर सांगा बरं किती सप्लिमेंटरी अँगल्स असतात मग? 2 है ना? कोणते कोणते? प्लेन अँगल, सॉलिड अँगल. प्लेन अँगल रेडियन आणि सॉलिड अँगल यस म्हणजे स्टेराडियन आणि स्टेराडियन मध्ये कधी-कधी असं लिहिण्यात येते क्वेश्चन एस-टी-आर चुकला. एस-आरच पाहिजे स्टेराडियन मध्ये. ठीक आहे. चला. तर मी तुम्हाला याच्या अगोदर आता आपण नवीन कॉन्सेप्टवर जाऊ ज्याचं नाव आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे.
आता लक्षात द्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय होते हे प्रिव्हियस क्लासमध्ये झालं होतं. तरी थोडक्यात फिजिकल क्वांटिटी आपण म्हटलं, हे जे फिजिकल क्वांटिटी असते, फिजिकल क्वांटिटी हे फिजिकल क्वांटिटी दोन याच्यामध्ये कॅटेगराइज होते. पहिला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि दुसरा जो आहे तो आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल आणि दुसरा कोणता आहे डिराइव्हड. आता फंडामेंटल क्वांटिटी मध्ये आपण तुम्हाला मी वर्ड सांगितला होता काय, नॉट डिपेंड और डू नॉट डिपेंड. ठीक आहे, आणि इथे हा डिपेंड असते. हे डू नॉट डिपेंड आणि डिपेंड वर्ड लक्षात ठेवा बरं. हा डिपेंड जो आहे तो डिराइव्हड वर असते आणि डू नॉट जो असते तो फंडामेंटल असते. मग डिराइव्हड आणि फंडामेंटल म्हणजे काय, मी तुम्हाला पहिले सांगितलं की समजा एक वडील आहे, ठीक आहे, आपले वडील, आणि त्यांच्यापासून आपण तयार झालो, तर आपण तयार झालो म्हणजे यांच्यापासून बनलो, तर आपण झालो डिराइव्हड आणि आपण यांच्यावर निर्भर असतो. पैसे मागतो ना, कुठं पिक्चर पाहायला झालं असलं तर हा उल्लू बनवते, पुस्तक घ्यायचं आहे म्हणते, पिक्चर पाहायला जायसाठी पैसे मागते बापाला आणि डुबून टाकते पैसे मागू मागू. ठीक आहे, तर हा डिपेंड असते कोणावर, वडिलांवर, जेव्हा तो लहान असते, कारण तो पैसे तर कमवत नसते. मग म्हणून फंडामेंटल डिराइव्हड म्हणजे काय, फंडामेंटल म्हणजे आपले वडील आणि डिराइव्हड म्हणजे आपण जो दुसऱ्यांच्यावर निर्भर असतो. मग आता तुम्हाला दोन वर्ड लक्षात ठेवायला सांगितले, डू नॉट डिपेंड म्हणजे झाला फंडामेंटल आणि डिपेंड म्हणजे काय झाला डिराइव्हड. आता डिपेंड डिराइव्हड काऊन म्हटलं जाते, हे लक्षात इकडे काय म्हणतो मी, डिपेंड डिराइव्हड काऊन म्हटलं जाते. समजा फॉर्म्युला घेतला आपण वेलॉसिटीचा, लक्ष द्या इकडे, फॉर्म्युला काय घेतला, वेलॉसिटी. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, आता समजा तुम्हाला दिलेल्या आहेत व्हॅल्यू, काय दिलेल्या आहे लक्ष द्या इकडे, डिस्टन्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 आणि टाइम किती दिलेला आहे, लेट सपोज 2 दिलेला आहे. मग आता डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा 10 आणि 2 है ना, डिस्टन्सची व्हॅल्यू 10 आहे आणि टाइमची व्हॅल्यू आहे 2, तर व्हॅल्यू किती आली 5 मीटर पर सेकंड. हे तुमची वेलॉसिटी निघाली. काऊन निघाली माहिती आहे काय, वेलॉसिटी काऊन निघाली, डिस्टन्स माहित आहे म्हणून, टाइम माहित आहे म्हणून वेलॉसिटी निघाली. आणि समजा तुम्हाला जर समजा डिस्टन्स दिलंच नाही आहे, डिस्टन्स इज नॉट गिवन इन युअर प्रॉब्लेम, सो व्हॉट, आता काय होणार, अरे आता वेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकत नाही आपण. पप्पांना पैसेच नाही दिले तर पिक्चर पाहायला जाऊ शकतो काय, नाही जाऊ शकत. म्हणून वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी हा याच्यावर डिपेंड आहे, डिस्टन्स आणि टाइमवर डिपेंड आहे. जर डिस्टन्स आणि टाइम माहित असला तर वेलॉसिटी कॅल्क्युलेट होते, समजला. म्हणून वेलॉसिटी इज द डिराइव्हड क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर क्वांटिटी, है ना. म्हणून याची डेफिनेशन काय बनते लक्ष द्या इकडे, डेफिनेशन काय बनली इथं, द फिजिकल क्वांटिटी दॅट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड डिराइव्हड क्वांटिटीज. अशी क्वांटिटी जे स्वतःचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्यावर निर्भर असते, स्वतःचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्यावर निर्भर असते, असे याला आपण काय म्हटलेलं आहे, डिराइव्हड क्वांटिटी. आता तुम्ही म्हणता सर जशा फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी जात 7, सप्लिमेंटरी आहेत 2, तशा याच्या किती आहे, याच्या आता जेवढ्या म्हणसाल तेवढ्या बनवा, याची काही अनगिनत आहे, अनगिनत. जेवढे तुम्ही फॉर्म्युले बनवसाल ना तेवढ्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी आहे. पण लक्षात ठेवा ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटी आहे आणि फिजिकल क्वांटिटी मीन्स अशी क्वांटिटी ज्याला आपण मेजर करू शकतो. या सगळ्या मेजर करणाऱ्याच आहात. जर मेजर करणारी नसेल तर याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकत नाही, है ना. तर आज आपण पाहणार आहोत या फिजिकल क्वांटिटी ज्याला आपण डिराइव्हड म्हटलेलं आहे. डिराइव्हड म्हणजे काय, बनलेल्या, डिराइव्हड म्हणजे काय, बनलेल्या, तयार झालेल्या. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण पाहू एरिया. एरिया म्हणजे काय, समजा आता फॉर एक्झाम्पल हे एक शेत आहे, ठीक आहे, इकडे 5 एकर म्हणजे 5 शेतच्या ठिकाणी आपण दुसरं घेऊ, प्लॉट घेऊन घेऊ उदाहरण, म्हणजे तुम्हाला समजते. असा जो प्लॉट आहे तो 20 फूट आहे आणि असा प्लॉट जो आहे तो 60 फूट आहे. मग याचा एरिया फाइंड आउट करायचा. तर एरियाचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ म्हणजे काय 60 आणि ब्रीथ म्हणजे काय 20. 60 इंटू 20 करा बरं, 6 2 12, हे झाला 1200. तर हा प्लॉट जो आहे तो 1200 स्क्वेअर फूट झाला, 1200 स्क्वेअर फूट झाला. ठीक आहे, हा प्लॉट जो आहे. मग एरियाचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रीथ. काय, लेंथ इंटू ब्रीथ. आता बघा याचा एरिया कसा कॅल्क्युलेट होते पहा, लेंथ इंटू ब्रीथ आहे. तर लेंथची व्हॅल्यू किती आहे 60 आणि ब्रीथची व्हॅल्यू किती आहे 20. तर बघा 60 इंटू 20 तुमचे 1200 तयार झाले, नो प्रॉब्लेम. पण याचं युनिट कसं कॅल्क्युलेट करायचं सर, पहा लेंथचं युनिट आहे मीटर आणि ब्रीथचं युनिट काय आहे मीटर आहे. तर मीटर इंटू मीटर काय म्हणते तुमचं
मीटर स्क्वेअर झाला. डायरेक्ट एरियाचा फॉर्म्युला तुमचा तयार झाला, युनिट तयार झाला काय मीटर स्क्वेअर. हे काहून सांगून राहिलो माहिती आहे काय? हे तुम्ही जर वेळेवर समजा रट्टा तुम्ही विसरले, काही काही पोरं रट्टा मारायची लय आदत आहे. एरियाचं मीटर स्क्वेअर, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. पण समजा वेळेवर रट्टा लक्षात राहिला नाही, तर मग फॉर्म्युला जर लक्षात राहिला तर मग डायरेक्ट काढू शकता त्याचं युनिट. जसं की एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. लेंथ मीटर आणि ब्रीथ मीटर. मीटर इंटू मीटर काय बनला तुमचा मीटर स्क्वेअर. मीटर इंटू मीटर काय बनला मीटर स्क्वेअर. हा तुमचा डायरेक्ट युनिट तयार झाला. क्लिअर आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय होते? तर व्हॉल्यूम म्हणजे काय, त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी येतात पहा. व्हॉल्यूम इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. याच्यात तिन्ही गोष्टी येतात. काय काय? लेंथ, ब्रीथ, हाईट. तर ह्या लेंथ, ब्रीथ, हाईट जे आहेत ना, या सगळ्याचे युनिट मीटर मीटर मीटरच आहे. तर बघा मीटर 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 तर काय होईल मीटर क्यूब. झालं, याचा आन्सर काय आलं मीटर क्यूब. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा एकदम सिंपल आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन डिस्टन्सचा युनिट आहे मीटर आणि टाइमचा युनिट आहे सेकंड. त्याचा फॉर्म्युला तुमचा युनिट काय बनला मीटर पर सेकंड आहे ना. मीटर पर सेकंड याचा हे बनला डबल एक वेळा पहा. व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्सचं युनिट आहे मीटर आणि टाइमचं युनिट काय सेकंड. तर मीटर पर सेकंड बनला. तर हा इथं तुमचा काय तयार झाला मीटर पर सेकंड तुमचा युनिट तयार झाला आहे ना. चला पुढच्या याच्यावर जो आता आपण ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन मध्ये पाहता ऍक्सलरेशन म्हणजे कसं होते. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय माहिती आहे काय? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी अपॉन टाइम आणि व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड आणि टाइमचं युनिट काय आहे? सेकंड. खाली येईन ना असं. लक्ष द्या, परत समजून सांगतो मी. परत एक वेळा रिपीट. मीटर पर सेकंड आहे आणि डिवाइड मध्ये काय टाइमचं युनिट काय सेकंड. हा जो वरचा सेकंड आहे तो खाली येणार पहा. मीटर वरचा हा जो सेकंड आहे खाली येणार. तर सेकंड इंटू सेकंड. तर काय झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्ष दिलं तर समजते. युनिट पहा काय आलं मीटर पर सेकंड स्क्वेअर. फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता डायरेक्टली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे फोर्स. फोर्सचं युनिट आहे न्यूटन. याला आपण एन लिहितो. फोर्स म्हणजे काय? जेव्हा आपण प्रेशर देतो है ना, एखादा झापड मारली तो खाली पडते, तर फोर्स लागते. त्याचं युनिट कसं काय? न्यूटननं काउंटिंग केलं जाते. त्याच्यानंतर प्रेशर. प्रेशर म्हणजे काय? प्रेशरचं उदाहरण कोण सांगते? प्रेशरचं उदाहरण लक्ष द्या. जर समजा एक टंकी आहे, पाण्याची टंकी, ठीक आहे. पाण्यात टंकीत पाणी जे आहे ते फुल आहे आणि इथं नळ चालू केला. टाकीत जर पाणी असलं फुल तर याचा प्रेशर जास्त असते. लक्षात ठेवा. काऊन की इथं हा पाण्याचं प्रेशर जास्त असते आणि म्हणून टंकीतलं जे पाणी आहे ते फुल असते. पण टंकी अशी एवढी राहू द्या बरं, याची जे प्रेशर आहे ते कमी असते. तर याला आपण काय म्हणतो? प्रेशर म्हणतो. कसे मेजर करतात? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कसे मेजर करतात? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि वर्क एनर्जी जे आहे त्याचं युनिट काय आहे? जूल आहे. ठीक आहे. तर याचे शॉर्ट फॉर्म आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू की फोर्सचा अजून एक युनिट आहे दुसरं, प्रेशरचं युनिट अजून युनिट आहे आणि वर्क एनर्जीचं अजून एक युनिट आहे, ज्याला आपण कन्सिडर करतो याच्या युनिटनुसार. ठीक आहे. न्यूटनला आपण काय म्हणणार? न्यूटन पर मीटर स्क्वेअरला आणि जूलला काय म्हणणार? हे एक तुमच्यासाठी होमवर्क आहे, जे पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करू. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू.